नमस्कार. या दुपारच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. एक अत्यंत महत्त्वाची राजकीय घडामोड घडतीये ती राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये. राष्ट्रवादी काँग्रेसचा गटनेता कोण असेल याचं उत्तर पुढच्या 48 तासामध्ये आपल्याला मिळू शकतं. कारण येत्या 48 तासामध्ये राष्ट्रवादीच्या विधिमंडळ गटाची बैठक संपन्न होईल. त्यामध्ये राष्ट्रवादीच्या विधिमंडळ गटनेतेपदी सुनेत्रा अजित पवार यांची निवड होणं जवळपास निश्चित आहे. याचबरोबर सगळ्यात मोठा प्रश्न आहे की राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी कोण राहणार. तूर्त याचा निर्णय झालेला नाही. पक्षातल्या अत्यंत जबाबदार सूत्रांकडून ही माहिती जय महाराष्ट्रला देण्यात आलेली आहे. आमचे सहकारी आणि प्रतिनिधी महेंद्र जोईल या निमित्तानं आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. महेंद्र, विधिमंडळ गटनेते पदाची निवड करण्यासाठी आवश्यक ती बैठक मुंबईमध्ये कधी होईल, यासाठी आमदारांना काय सूचना देण्यात आल्या आहेत? प्रसाद सर, राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या सर्व आमदारांची बैठक आहे ती उद्या होणार आहे अशी माहिती मिळते. कारण आज राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जे प्रमुख नेते आहेत त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि या सगळ्या संदर्भात उपमुख्यमंत्री पदाचा शहरा कोण असणार आहे तर सुनेत्रा अजित पवार यांचं नावही नेत्यांकडून देण्यात आलंय आणि गटनेतेपदी सुंदर पवारांचं नाव देण्यात आलंय. त्यामुळे राष्ट्रवादी पवारांचे अजित पवार गटाचे नेते आहेत हे सगळे जे ते मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांची एक बैठक झाली. त्या बैठकीत या दोन पदांवरती सुनेत्रा पवार यांचं नाव निश्चित करण्यात आलंय आणि थोड्या वेळापूर्वीच अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे हे राष्ट्रवादीच्या कार्यालयात आले. प्रदेश कार्यालयात त्यांनी अजित पवार यांना जे ती श्रद्धांजली वाहिली आणि त्यानंतर जे ते सध्या त्यांची पक्ष कार्यालयात बैठक चालू आहे. अजून ते या संदर्भात काही माहिती मिळते का हे पाहणं महत्वाचं असणार आहे. काही वेळामध्ये प्रसार माध्यमांची चर्चा करण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांशी जी काही चर्चा झाली आहे आणि त्यांच्या बैठकीत पक्षाच्या नेत्यांच्या बैठकीत काही चर्चा झाली आहे या सगळ्या संदर्भात काही माहिती मिळते का हे पाहणं महत्वाचं असणार आहे. प्रसाद बिलकुल महेंद्र, आपण जी सगळी तपशीलवार माहिती दिली त्यातला एक महत्त्वाचा भाग आपण जो अधोरेखित केला तो एकदा मी परत प्रेक्षकांना सांगतो आणि त्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे वळणार आहोत. सुनील तटकरे हे प्रदेश कार्यालयात पोहोचलेले आहेत. त्यांनी तिथे अजित पवार यांच्या फोटोला पुष्प वाहून फुलं वाहून अभिवादन केलेलं आहे. त्यांच्यासाठी हा अत्यंत एक भावनिक क्षण आहे. मात्र त्याचबरोबर कर्तव्य सुद्धा चुकत नाही कोणाला. अजित पवार यांच्या पदावर नसण्यानं ती जागा रिक्त झाली आहे आणि त्या जागी सुनेत्रा अजित पवार यांची निवड होणं आता जवळपास निश्चित आहे असं आपल्याला सूत्रांकडून कळतंय. मात्र महेंद्र जोईल आमचे सहकारी आणि प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत. महेंद्र, एका बाजूला राज्याच्या नेतृत्वाचा प्रश्न सुटत असताना राष्ट्रीय नेतृत्वाचा प्रश्न मात्र अद्यापही कायम आहे. त्या अनुषंगानं मग आपल्याला विचारावे असं वाटेल की राष्ट्रवादीचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण याचं उत्तर पक्षाला सापडलंय का? पक्षाने ते आता शोधलं आहे का? प्रसाद सर, राष्ट्रीय अध्यक्षपदाबाबत अद्यापही जे ती नेत्यांमध्ये चर्चा झालेली नसल्याची माहिती आपल्याला सूत्रांकडून मिळते. मात्र जर पाहायला गेलं तर दोन प्रमुख नेते अजित पवारांनंतर पाहायला मिळतात. त्यामध्ये सुनील तटकरे असतील, त्याचबरोबर प्रफुल्ल पटेल असतील, यांच्याकडून काही नावांची जी आहे ती व ह्यांची नावं जी आहे ती पक्षाकडून दिली जातील असंही बोललं जात आहे. मात्र याबाबत सध्या तरी पक्षाच्या नेत्यांकडून किंवा काही लोकांकडून जी माहिती मिळते सूत्राकडून त्याबाबत राष्ट्रीय अध्यक्षपदाबाबत काही जी नावं आहेत ती अजून देण्यात आली नाही. मात्र सध्या तरी उपमुख्यमंत्री पद आणि जो राष्ट्रवादी अजित पवार गटाचा गटनेतापदी ही नावं सुनेत्रा पवार यांचं देण्यात आलंय आणि लवकरात लवकर ही नाव जे आहे ते पक्षाकडून द्यावं असंही मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना सांगितलं. आणि त्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांची जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये उद्या किंवा या 2 दिवसामध्ये या नावावरती सुनेत्रा पवार यांच्या नावावरती शिक्कामोर्तब होईल आणि हे मुख्यमंत्र्यांना कळवलं जाईल. त्यामुळे उद्या बिलकुल महेंद्र आपण जोडलेले राहा. या निमित्तानं आपण बातमीच्या सर्वंकष चर्चेच्या निमित्तानं पुढे जातो. थोडेसे आपल्याकडे मी परत येईनच थोड्या वेळाने. तूर्त आपल्या सोबत किरण तारे राजकीय विश्लेषक जोडले गेलेले आहेत. किरणजी नमस्कार आणि स्वागत आपलं जय महाराष्ट्रावर. मी प्रसाद काथे बोलतोय. मला पटकन आपल्याकडून एका गोष्टीचा खुलासा लागेल की सुनेत्रा पवार यांनाच विधिमंडळ गटनेतेपदी नेमलं जावं असा सूर राष्ट्रवादीतून का उमटला असेल? प्रसादजी नमस्कार. याच्यामध्ये 2 गोष्टी मला वाटतात. एक म्हणजे अजितदादांच्या जाण्यानंतर पवार कुटुंबातलंच कोणीतरी पक्षाचं नेतृत्व करावं अशी एक स्ट्रॉंग भावना पक्षामध्ये आहे
आणि दुसरं म्हणजे अजितदादांच्या पत्नी जर या सगळ्या नेतृत्वाची जागा घ्यायला तयार असतील तर त्यांच्याबद्दलची एक सहानुभूती तयार होते, जिचा राष्ट्रवादी काँग्रेसला पक्ष एकसंध ठेवण्यासाठी म्हणून फायदा होऊ शकतो. या दोन गोष्टी मला असं वाटतात की सुनेत्रा पवार यांचं नाव पुढे येण्याच्या मागचं मुख्य कारण आहेत. किरणजी, याच्याच अनुषंगाने एक पुढचा प्रश्न असाही आहे की एका बाजूला गटनेता म्हणून त्यांची निवड होईल, लगोलग त्यांचं नाव उपमुख्यमंत्री म्हणून पुढे पाठवलंही जाऊ शकतं. मग उपमुख्यमंत्री पदाच्या साठीची प्रक्रिया इतक्या तातडीनं पूर्ण होईल का? नाही, प्रक्रिया पूर्ण होणं तर फारच सोपी गोष्ट आहे. एकदा गटनेते पदाची निवड झाली तर त्यांचं नाव मुख्यमंत्र्यांकडे दिलं जाईल आणि मुख्यमंत्री राज्यपालांना शिफारस करतील, त्यांना त्यांचा शपथविधी होईल आणि शेवटी कसं आहे की मंत्री म्हणून शपथ घेतलेली असते कुठल्याही मंत्र्याने. उपमुख्यमंत्री हे पद काही संवैधानिक नाही, ते शपथ घेताना म्हणतात महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून काम करेल, पण शपथ कुठल्याही वेळेला होऊ शकते. म्हणजे ते आपण बघितलंय की अगदी महाराष्ट्रामध्ये सकाळी 8 वाजता पण शपथविधी झालेला आहे. त्यामुळे शपथ होणं हा काही फार किचकटीचा मुद्दा नाही आहे. मुद्दा याच्यामध्ये हा फक्त असणार आहे की समजा उद्या गटनेतेपदी किंवा आणखी कुठल्या मोठ्या जबाबदारीमध्ये सुनेत्रा पवार यांना संधी मिळाली आणि त्यानंतर जर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे गट एकत्र येणार असतील तर त्या एकत्रित पक्षाचं नेतृत्व कोणाकडे असेल हा त्या मागचा प्रश्न असेल. अशा परिस्थितीमध्ये सुनेत्रा पवारांकडे समजा आत्ताच्या राष्ट्रवादी काँग्रेसचं नेतृत्व असेल तर त्यांचं नेतृत्व शरद पवारांच्या नेतृत्वाखालची राष्ट्रवादी काँग्रेस मान्य करेल का, हा त्यांना कळीचा मुद्दा ठरेल येणाऱ्या काही काळामध्ये. बिलकुल किरणजी, एका अत्यंत महत्त्वाच्या वळणावर आपण ही चर्चा आणलीत. मला त्याच अनुषंगानं आपल्याला असं विचारायचं आहे की राष्ट्रीय अध्यक्ष कोण असू शकतं? एकत्रीकरणाच्या नंतरच्या परिस्थितीमधल्या संभाव्य राष्ट्रीय अध्यक्षांची नावं काय आहेत? मग आत्ता जे प्रफुल्ल पटेल कार्याध्यक्ष आहेत तेच राष्ट्रीय अध्यक्ष होतील का, की मग त्या जागेवर सुप्रिया सुळे येतील आणि जो जुना फॉर्म्युला शरद पवारांनी आपल्या राजकीय कारकिर्दीमध्ये ठेवला की केंद्रात सुप्रिया राज्यात अजित पवार, या प्रकारचं सूत्र आताही एकत्रीकरणानंतर अवलंबलं जाऊ शकतं का? हो, प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे हे दोघं पण आपापल्या पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष आहेत. त्यामुळे या दोघांपैकी एकाचं इलेव्हेशन होणार, एकाला कोणाला ते प्रमोशन मिळणार. दोन्ही समजा पक्ष एकत्र आलेत आणि एकसंघ पक्ष झाला तर दोघांपैकी एकाला प्रमोशन मिळणार. माझा अंदाज असा आहे की असं झालं तर अर्थातच सुप्रिया सुळे या पक्षाच्या अध्यक्ष असतील. म्हणजे सुप्रियाताई केंद्रामध्ये आणि सुनेत्राताई महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची रचना असू शकेल. कारण कसं आहे की हा शेवटी पवार कुटुंबाने चालवलेला पक्ष आहे आणि पवार कुटुंबियांच्या व्यतिरिक्त कोणाला तरी अध्यक्षपदी नेमणं हे राजकीय दृष्ट्या गैरसोयीचं असणार आहे आणि ते पक्षाची पुढची ध्येय धोरणं ठरवण्यासाठी म्हणून किंवा पक्षाची जी एक त्यांचा जो डीएनए आहे त्यांच्या पक्षाचा तो सांभाळण्यासाठी म्हणून पवार कुटुंबातलं कोणीतरी असणं आवश्यक आहे. त्यामुळे स्वाभाविकपणाने तो जो मान असेल किंवा ती जी संधी असेल ती सुप्रिया सुळेंकडे जाईल आणि सुनेत्रा वहिनी महाराष्ट्रामध्ये काम करू शकतात. एक मग अजूनही काही प्रश्न अधुत्तरित आहेत आणि तेही मी आपल्यापर्यंत टप्प्याटप्प्याने आणतो. काळाला कोणीही उत्तर देऊ शकत नाही आणि कर्तव्य कोणाला चुकत नाहीत. या अनुषंगानं जर समजा सुनेत्रा पवार या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री होणार असतील तर स्वाभाविकरित्या त्यांना राज्यसभेचं सदस्यत्व सोडावं लागेल. मग अशा वेळेला त्या रिकाम्या जागेवर कोण जाणार, हा पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न, सुनेत्रा पवार बारामतीतून उभ्या राहतील, मग पोटनिवडणुकीमध्ये त्यांच्या समोरचं राजकीय वातावरण कसं असेल? सुनेत्रा पवारांना बिनविरोध निवडून दिलं जाऊ शकतं का? 2 प्रश्न आहेत आपल्यासाठी. हो, आपण दुसऱ्या प्रश्नाकडे आधी येऊया. मला असं वाटतं की सुनेत्रा पवार असो किंवा पवार अजितदादांच्या कुटुंबातलं कोणीही असो, पोटनिवडणुकीमध्ये त्यांची निवडणूक ही बिनविरोध होईल असा माझा अंदाज आहे. कारण ज्या अत्यंत दुर्दैवी पद्धतीने अजितदादांचा मृत्यू झालेला आहे ते बघता त्यांच्या विरोधामध्ये कोणी निवडणूक लढवेल असं काही मला वाटत नाही. तेच आपण बघितलं होतं गोपीनाथ मुंडेंच्या निधनानंतर ज्या वेळेला मुंडेंच्या कन्या त्यांची निवडणूक होती त्यावेळेला पण हेच वातावरण होतं. त्यामुळे मला असं वाटतं की महाराष्ट्राची परंपरा ही आहे आणि आता ही काही फार मोठी निवडणूक नसणार आहे, त्यामुळे पोटनिवडणुकीसाठी बिनविरोध होईल असा माझा अंदाज आहे याच्यातला. दुसरा प्रश्न हा येतो की तुम्ही आधी जो विचारलात की राज्यसभेची जागा जर रिकामी झाली, सुनेत्रा पवार यांनी राजीनामा दिला तर त्यांच्या जागी कोणाला संधी मिळू शकते त्यांच्या जागी. तर मला असं वाटतं की अजितदादा असो किंवा सुनेत्रा वहिनी असो या दोघांची एकच इच्छा होती राजकारणामध्ये की पार्थ पवार यांना कुठेतरी त्यांना विधान परिषदेमध्ये किंवा राज्यसभेमध्ये सदस्य झालेलं त्यांना बघायचं होतं. माझा अंदाज असा आहे की असं जर झालं
की सुनेत्रा पवारांची महाराष्ट्रामध्ये विधिमंडळाचे गटनेते म्हणून निवड झाली आणि त्या उपमुख्यमंत्री झाल्यात आणि त्यांनी राज्यसभेचा राजीनामा दिला. जी तर त्या